असं वाटतंय समजा मी जर फक्त रनिंग आणि थाईज जर मारले तर 8 दिवस वर्कआउट आहे ना. या वर्कआउटनी कसं होतं माहिती का, थाईज बी नॉर्मल दिसत्या. पावर जास्त. सकाळी सटकलीच होती गाडी बरं. हाय गुड मॉर्निंग. आज आपण 365 दिवस चॅलेंजचा 75वा दिवस आहे. आज आपण दिवसात सुरुवात करू 1 ग्लास पाणी पिऊन. तर आज आपण बाईक आणली होती. आज थोडंसं लवकर जायचं आहे, पाहुणे आले ते सोडायला जायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं वर्कआउट लवकर आवरायचं आहे. त्यामुळे तर 5 सव्वा 5 वाजले. 5:15ला निघलो आपण घरातून. करणला कॉल करत होतो. तर आज आपलं लॉंग होतं, पण लॉंग आज होईन शक्य नाही आज. तर आज काय करू, आपण पोस्टपोन करू लॉंग. आज स्कॉट करू आणि उद्या लॉंग करू, ह्या हिशोबाने करू आज. तर चला निघू आता ग्राउंडकडे. आपण करणला फोन केला होता, करण येईन आता. तर चला. तर आलो आपण आता ग्राउंडवर. तर आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 75वा दिवस आहे. एक 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 करता करता 75 दिवस आले. पण आज वाटलं होतं एखादं सुट्टी पडन, सुट्टी पडल्यावर हे होईन, पूर्ण टार्गेट मिस होईन, पण झालं नाही. पण काय आपण पण चान्सच नाही दिला. कारण की कोणती पण गोष्टी करा 100% लावा. मी तर माझ्यापासून 100% लावतो, मग ते काम बरोबर होतं. हीच गोष्ट आहे मेन. कोणतं पण काम करा तुम्ही 100% लावा. तर 100% लावलं तर काम सक्सेसफुल होतं. होईन बॉडी चेंज. मला तर भैस तुम्हाला दिसतो की नाही दिसतो, पण मला एक बॉडीतून चेंज दिसू राहिला. पहिले कसं, पहिले फॅट होता, फॅट चालला गेला. पहिले असं एनर्जी राहत नव्हती, आता एनर्जी येऊ राहिली. आता स्पीड येऊ राहिली, पाय खुलू राहिले, लेगमध्ये पॉवर येऊ राहिली. हे तो 2-3 गोष्टी लक्षात येऊ राहिले लगेच. 75 दिवस अजून तर पूर्ण 365 दिवस बाकी. 75% अजून बाकी आहे सगळं. तर चला वॉर्मअप करू आता. वॉर्मअप करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते चालू करू. तर चला. तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. आता आपण शॉर्ट ते बदलू आणि रनिंगकडे चालले जाऊ. चला. आज आपण लवकर आलो. आज अंधार पण लई आणि थंडी पण लई. आज कालपेक्षा काल थंडी नव्हती, आज थंडी पडली. कधी पण शूज बांधले ना आपण. काल शूज धुतला का चमकू राहिला बघा. या शूज जर एकदम भारी चमकतो. तर काय करायचं, शूजचे लेस बांधायचं टायमाला एकदम टाईट ओढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं लेस, कारण सुटत नाही. कारण की पोलीस भरतीमध्ये 1600 मध्ये मॅरेथॉनमध्ये हीच गोष्ट टेक्निक वापरायची नाही. आपलं पोरं काय करते, फेविक्विक टाकून देते. फेविक्विक टाकला जाऊन दे, लेस खराब झाली पण सुटत नाही ना, तेवढं तुमचे सेकंड वाजता येतो. तर चला आता तयारी झाली. तर आता रनिंगकडे निघू. कळलंच नाही अजून, लय अंधार आहे. तर अप्पर काढू आपण आता आणि 2 किलोमीटर आज रनिंग करू. 3 किलोमीटर तर नाही होणार, कारण की पुढे जाणं लागतं. पुढं तर लई अंधार आहे, कुत्रे असते तिकडं. आणि दोघं असलं तर काय प्रॉब्लेम नाही, पण एकटा असलं ना 7-8 कुत्रे आहेत. 7-8 कुत्रे घेरून घेते. त्याच्यामुळं आपण 1 किलोमीटर जाऊन 1 किलोमीटर रिटर्न येऊन जाऊ. तर चला तयारी करू, निघू.
तर आपली 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आता आपण आजचा वर्कआउट आपला स्क्वॉट वर्कआउट. तर चला स्क्वॉट वर्कआउट जाऊ. बॅकग्राऊंड म्युझिक भारी येऊ राहिली का, कारण की सप्ताह बसला तरी हप्तापर्यंत आपली बॅकग्राऊंड म्युझिक राहणारच आपली. तर चला, तर चांगलं आहे, कानं ऐकू येतं. तर चला आता आपण स्क्वॉट वर्कआउट करू. आणि रनिंग केली तर वॉकिंग करणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. दरवेळेस सांगतो मला, दरवेळेस करणला हाच प्रॉब्लेम झाला. कारण की स्ट्रेचिंग प्रॉपर करा तुम्ही आणि वॉकिंग करा, लेगला प्रॉब्लेम येत नाही आणि तुम्हाला कोणती इंजुरी होत नाही. तर चला, उजेडला आता, थोडंसं उजेड पडला. तर आपण आज स्क्वॉट वर्कआउट वरतीच नाही खाली मारणार आहे आज. आणि ट्रॅपवर खाली ठेवला होता. हाय, तर आपण नॉर्मल स्क्वॉट 30-30चे 6 सेट मारले. आता सपोर्ट घेऊन सपोर्टचे स्क्वॉट मारू आपण. चला, तर सपोर्टवाले स्क्वॉट कंप्लीट झाले. तर आता चला स्किपिंग मारू आपण.
तर 100-100चे 6 सेट कंप्लीट झाले. 600 स्किपिंग पर डे तर आपण मारतोच आता. 500 ते 600 स्किपिंग डेलीचे आपले. तर चला स्किपिंग झाली कंप्लीट. चला आता स्ट्रेचिंग कर जाऊ. तर आज थोडंसं लवकर जायचं होतं त्याच्यामुळं आपण स्कॉट वर्कआउट केला. नाही तर आज आपली लॉंग डिस्टन्स होतं. लॉंग डिस्टन्स असल्यामुळं तर उद्या आपण लॉंग डिस्टन्स करू. कारण त्याच्यामुळे शूज पण धुतले होते काल. चला काय प्रॉब्लेम नाही. थोडंसं पाहुणे आलं ते सोडायचं आहे त्याच्यामुळे आज स्कॉटचं वर्कआउट केला. आता आपण प्रॉपर स्ट्रेचिंग करू आणि स्किपिंग पण मारले आपण. चला पहिले ॲप्स मारू. रात्री मी माझ्या भावाला रग द्यायला गेलो ना. लोकेशन तर तिकडे गाडी बंद तर माणूस 20 वर्ष पण त्या झवझवमध्ये ते माणूस खोटं बोलत नाही. आपण मग त्यांना कशावर कमी झालं. तुम्ही आताच पाहू लागले लिगलवालं पण कमीला कशा. आता समजा आता ही वाळूच लागली ही गाडी. आता ही इथं किती खाली माहिती आहे का 14-15 हजार या साईडला. आणि तिथून कितीला भरली 3,000. डिझेल धरा 4,500. आता माझ्या भावाला ते पार्टनर आहे ते पोरगे माझ्या एवढं येते स्वतःच आहे. हा असं जर केलं तर मांडी. मला असं वाटतंय समजा मी जर फक्त रनिंग आणि थाईत जर मारले तर 8 दिवस. प्लेन जागा नाही ना राव. प्लेन जागा असते ती पाणी तिकडे आहे बाय. तिकडे घेऊन चल. तिकडे मग आपण असं रोज लाईटली करतोय का. रोज असं लाईटली करतोय का असं वाटतं. तर आजचा वर्कआउट आपला होता स्कॉट वर्कआउट झाला कंप्लीट. आपण स्कॉट वर्कआउट 2 सेट मारले. एक विदाउट सपोर्ट आणि एक सपोर्ट. 2 सेट मारले त्याच्यानंतर स्किपिंग मारल्या. तर आजचा वर्कआउट झाला संपला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. आता हे कसं हां उतरू का. हां सकाळी सटकलीच होती गाडी बरं.